हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 13 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे गणेश जयंती। तर ही गणेश जयंती गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। मागी महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे। तर विनायक चतुर्थी अंगारक योग सुद्धा या दिवशी तयार झालेला आहे। त्यामुळे विधिवत पूजा आपल्याला गणपती बाप्पांची करायची आहे आणि या दिवशी आपल्याला व्रत सुद्धा करायचं आहे। तर हे व्रत आणि पूजा केल्यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद हा कायम टिकून राहतो। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या गणेश जयंतीचं जर आपण व्रत केलं आणि गणपती बाप्पांची जर आपण विधिवत पूजा केली तर नक्की संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे। त्यासोबतच काही उपाय आणि सेवा सुद्धा आपल्याला करायच्या आहेत। या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल, दुःख असतील, संकट, आजारपण हे नावाला सुद्धा उरणार नाही आणि या सोबतच 7 पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर उद्या मंगळवार आहे। मंगळवारच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता। हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात असणारी अनेक प्रकारचे दुःख आणि त्याचबरोबर कोणत्याही अडचणी असतील तर तुमच्या मागे लागलेली असतील, वारंवार आजारपणही तुमच्या मागे लागलेले असतील, संकट येत असतील आणि कुठलंही महत्त्वाचं काम जर तुमचं पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करून सुद्धा जर घरामध्ये पैसा टिकत नसेल, कधी कधी पैसा खूप येतो पण त्या व्यक्तीला सुख नसतं आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, हातून आपल्या जास्त पैसा खर्च होत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता देवता आहेत आणि त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा बाप्पांची विधिवत पूजा जर केली तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं। तर उद्या सर्वप्रथम सकाळी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे। तुपाचा एक दिवा लावायचा आहे, धूप दीप लावायचा आहे। त्यानंतर जास्वंदाचं गणपती बाप्पांचं आवडीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे किंवा जर तुमच्याकडे जास्वंदाचं फूल नसेल तर लाल रंगाचं इतर कुठलंही फूल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल। तिळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे, तिळाचे लाडू किंवा गुळ खोबरा हा नैवेद्य सुद्धा तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल। तर यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला 3 अख्खी हळकुंड जे असतात तर ती घ्यायची आहेत। हळद पावडर नाही तर अख्खे हळकुंड आहे तर ते तुम्हाला 3 घ्यायचे आहेत। ते घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे, आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला समोर दिवा लावायचा आहे, बाप्पांच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। 3 हळकुंड तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे। त्यानंतर 11 वेळेला तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणायचं आहे। तुम्हाला जर लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष पठण किंवा श्रवण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर ते सुद्धा तुम्ही 11 वेळेला म्हटलं तरीही चालेल। 2 सेवांपैकी तुम्ही एक सेवा 11 वेळेला करायची आहे। आता अभिमंत्रित झालेले हे जे हळकुंड आहे तर ते तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या कपड्यावरती टाकायचे आहेत। एक लांब पट्टी सारखं तुम्हाला पांढऱ्या रंगाचं असं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे ओम गण गणपतये नमः असं म्हणत तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे। त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे, एक गाठ द्यायची आहे आणि ते बांधायचं आहे। पुन्हा थोडंसं तुम्हाला अंतर सोडायचं आहे, दुसरं हळकुंड घ्यायचं आहे, ओम गण गणपतये नमः असं म्हणायचं आहे। त्या हळकुंड तुम्हाला पुन्हा पुढच्या साईडला बांधायचं आहे, त्याला पुन्हा तुम्हाला दुसरी गाठ
गाठ बांधायची आहे. तिसरं हळकुंड घ्यायचं आहे. ओम गणगणपते नमः असं म्हणायचं आहे. तिसरी गाठ तुम्हाला बांधायची आहे. थोडं थोडं अंतर ठेवून तुम्हाला अशा पद्धतीने 3 गाठी या हळकुंडाला बांधायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला बांधायचं आहे. उजवी बाजू कोणती, तर तुम्ही जेव्हा घरामध्ये प्रवेश करता किंवा घरामधनं बाहेर जाता आतल्या बाजूची जी उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला बांधायचं आहे. आणि हळकुंड जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला अशा पद्धतीने बांधायचं आहे. घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो. तिथूनच लक्ष्मी सुद्धा प्रवेश करत असते. घरामध्ये वाईट शक्ती, सकारात्मक शक्ती, विघ्न, अडचणी या सुद्धा तिथूनच प्रवेश करत असतात. त्यामुळे आपण जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती असं हळकुंड बांधलं तर आपल्या घरामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी ही प्रवेश करेल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल आणि व्यक्तीच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी या सुद्धा दूर होतील. तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला अजून एक मी दुसरा उपाय शेअर करणार आहे. 3 हळकुंड तुम्हाला अख्खी घ्यायची आहे. तर तुटलेले, फुटलेले, खराब झालेले असे हळकुंड नाही तर छान अखंड पाहून तुम्हाला घ्यायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे उजव्या हातामध्ये तुम्हाला पकडायचे आहेत आणि गणपती बाप्पांचं 3 वेळेला अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि शेवटी 1 वेळेला फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला अभिमंत्रित झालेलं हे जे हळकुंड आहे तर ते तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे. त्या लाल वस्त्रामध्ये तुम्हाला हे हळकुंड बांधायचे आहेत आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे हळकुंड ठेवायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतात. काही कर्ज असेल तर त्यातनं सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळते. घरामध्ये गरिबी असेल, दारिद्र्य असेल तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतं आणि घराची प्रगती होत असते. तर असे 2 उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. दोन्ही उपाय अतिशय प्रभावी असे उपाय आहेत आणि उद्या जर तुम्ही हे उपाय केले तर निश्चितच तुम्हाला त्याचे फळ हे प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही दोन्ही करू शकता किंवा एक केलं तरी सुद्धा चालेल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.